नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला कॉल करतो आणि म्हणतो की मग जस्ट कन्फर्म करायला कॉल केला आहे की तू बेस्ट विनरची ट्रॉफी घ्यायला येणार आहेस की बेस्ट लुझरची. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मी आता कोणती ट्रॉफी घेणार आहे हे तर तुम्हाला समजेलच. मला जिंकायचंच आहे आणि त्याच्यासाठी मी स्वीट्सचे बॉक्सेस घेऊनच येत आहे. त्यामुळे बेस्ट विनरची ट्रॉफी ही माझीच असणार आहे. त्यावेळेला लगेच आता तो म्हणायला लागतो की अच्छा, म्हणजे तू ठरवूनच टाकलेलं आहे, परंतु मिस इंदोर, जोपर्यंत स्वीटचे बॉक्सेस इथे ऑफिसपर्यंत पोचत नाही तोपर्यंत हे ठरवू शकत नाही आपण की तू विनर झाली आहेस. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ओ, आत्ता मला समजलं की सर, तुम्हाला या सगळ्याची तकलीफ होती आहे. मी जिंकणार आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तकलीफ मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. तू जोपर्यंत इथे बॉक्सेस डिलिव्हर करणार नाही तोपर्यंत तर तू जिंकणार नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. अर्णव म्हणतो की तू मिस इंदोर आहेस आणि तुझ्याकडून काही गडबड होणार नाही, असं कधी होणारच नाही ना. तू सतत गडबडच करत असतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, असं काही होणार नाही आहे. लिखलो, मी आता ते सगळे जे बॉक्सेस आहेत ते घेऊन तुमच्या ऑफिसमध्येच पोचत आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या बेस्ट विनरची ट्रॉफी पण घेण्यासाठी तयार आहे, असं ईश्वरी बोलत असते. आणि नंतर मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, आय एम वेटिंग, बघूया तू कधी येतेस ते, आणि इथे आम्ही वाट बघत बसलेलो आहोत. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आता काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ऑलरेडी सगळे बॉक्स तयार झालेले आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ देणारच नाही आहे मी, नामुमकिन, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. आणि नंतर म्हणते की चला येते मी, तयारी ठेवा ट्रॉफी देण्याची, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि नंतर फोन ठेवून दिल्यानंतर अर्णव आता तिथे उभा राहून बोलत असतो की आय नो मिस इंदोर, तू ही ट्रॉफी जिंकणारच आहेस आणि ही ट्रॉफी तुला मिळावी अशी माझी इच्छा आहे आणि यू आर द बेस्ट विनर, असं म्हणून गालातल्या गालात तो आता हसत असतो. आणि ईश्वरीचं त्याला तिथे कौतुकही वाटलेलं असतं. आता तेवढ्यातच ईश्वरीला आत्या आवाज देते. ईशू म्हणते की काय गं, काय झालं. तेव्हा आत्याला ती म्हणते की चल, मी आता निघते मिठाईचे बॉक्सेस घेऊन. तेव्हा मग ईश्वरीला त्या म्हणतात की व्यवस्थित जागं बॉक्स घेऊन. तेव्हा ती म्हणते की हो, काळजी करू नका. आणि नम्रता तिला सांगते की आपल्याला फोन करत राहा. तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल. ईश्वरी त्या माणसाला म्हणते की भैया, तुम्हाला जो मी पत्ता सांगितला आहे तो तुम्हाला समजला आहे ना, त्या पत्त्यावर आपल्याला व्यवस्थित जाता येईल ना, लवकर पोचायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की काळजी करू नका, तुम्ही सांगितलं आहे त्या पत्त्यावर मी बरोबर पोचवतो. तेव्हा मग ईश्वरी जात असताना तिला सुप्रिया, आत्या आणि नम्रता तिघीजणीही बाय करत असतात. आणि त्याचबरोबर आता ईश्वरी देखील त्यांना बाय करते. आणि नम्रता म्हणते की फोन करून कळव. मग ती निघून गेल्यानंतर सुप्रिया म्हणते की चला, आपण तिघीजणी आता नाश्ता करून घेऊया. ईश्वरी आता गाडीत बसलेली असते. गाडी ही पुढे पुढे चाललेली असते आणि त्या ड्रायव्हरचं लक्ष हे बरोबर ईश्वरीवर असतं. आणि ईश्वरी ही आजूबाजूला बघत असते आणि तो ड्रायव्हर तिच्याकडे बघत असतो. ईश्वरी ही जराशी थकलेली असते, म्हणजे जर रात्रभर तिने हे ऑर्डरचं काम केलेलं असतं, त्यामुळे जशी जशी गाडी पुढे चाललेली असते, वाऱ्याची झुळूक डोळ्यावर यायला लागते, तसं ईश्वरीला जरासा आळस येऊ लागतो. आणि आळस देत देत ईश्वरी तिथेच आता डोळा मिटू लागते आणि तिला झोप यायला लागते. ती कशी तरी स्वतःला कंट्रोल करत असते, परंतु ते तिला काही जमत नाही, कारण तिच्या डोळ्यावर भयंकर अशी झोप असते. आणि तेवढ्यातच ईश्वरीचा डोळा लागतो आणि ते ड्रायव्हरला बरंच होतं, कारण त्याला त्याच्या दिशेने गाडी घेऊन जाता येते. अर्णव हा पॅमला सांगत असतो की हे बघ, एम्प्लॉईचे गिफ्ट बॉक्सेस आणि त्याचप्रमाणे स्वीटचे बॉक्सेस याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नको आहे मला. ऑल राईट, सगळी लिस्ट तयार आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की हो सर, सगळी लिस्ट तयार आहे. तेव्हा मग तो गुड असं तिला बोलतो आणि पुढच्या कामाला लागायला सांगतो. आणि लावण्याचं लक्ष हे पूर्णपणे अर्णवकडे असतं. आणि अर्णव म्हणत असतो त्याप्रमाणे ईश्वरीची आता बॉक्सेस येणार नाहीत, त्यामुळे लावण्याला मजा वाटत असते. लावण्या आता म्हणत असते की येऊ दे, वाट बघ त्या मिस इंदोरचे, तुझे ते इंदोरी गिफ्ट्सचे बॉक्सेस आणि इंदोरी मिठाई ही कधीही इथपर्यंत पोचणार नाही. मला तर आता इतकी मजा येणार आहे ना. तू काय करत बसशील ते मला माहिती नाही, परंतु आता त्या ईश्वरीचे स्वीट्स इथे पोचणारच नाही याची पूर्ण गॅरंटी माझी आहे. आणि खरंच इट्स गोना बी ग्रेट फन, असं म्हणून ती मनातल्या मनात खुश होत असते. तेव्हा आता ते जी गाडी असते, जो टेम्पो असतो, तो पुढे पुढे येत असतो. ईश्वरी आता आजूबाजूला बघते, परंतु तिला ती गाडी कुठून जाते हे काहीच कळत नसतं. तिला हा नवीन रस्ता असतो, त्यामुळे ईश्वरी म्हणते की भिया, अहो हा रस्ता कुठला आहे.
तिला डोळा लागलेला असतो, परंतु तेवढ्यातच तिला जाग येते आणि ती विचारते की भिया, हा रस्ता हा ऑफिसचा नाही आहे ना, कुठला तरी वेगळाच रस्ता वाटतोय, तुम्ही कुठल्या रस्त्यावरून घेऊन येताय? तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम अहो काळजी करू नका, नेहमीच्या रस्त्यावर खूप ट्रॅफिक लागलं होतं म्हणून हा दुसरा रस्ता घेतलाय मी. ईश्वरी त्याला विचारते की भिया, परंतु या रस्त्यावरून आपण किती वाजेपर्यंत पोचूया, लवकर पोचूया ना, कारण मला तिथे लवकर पोचायचं आहे आणि हा नेहमीचा रस्ता वाटत नाही आहे, साधारणतः किती वेळ लागेल आपल्याला? त्यावेळेला तो बोलतो की मॅडम नका काळजी करू, अगदी 5च मिनिटात मी तुम्हाला पोचवतो, तुम्ही तुमच्या सांगितलेल्या लोकेशनवर वेळेवर पोचतो, तुम्ही काळजीच करू नका, असं तो बोलत असतो. ईश्वरी मात्र इकडे तिकडे पाहते, कारण तिला तो रस्ता ओळखीचा नसतो आणि म्हणूनच त्या अनोळखी रस्त्यावर तिला पाहत असताना भीतीच वाटत असते. त्यानंतर आता अर्णव हा लावण्याला म्हणतो की काय झालं लावण्या, एव्हरीथिंग इज रेडी? तेव्हा ती म्हणते की हो, सगळं काही रेडी केलेलं आहे हार मी, डोंट वरी, सगळी तयारी व्यवस्थित अगदी झालेली आहे, आपले जी गेस्ट लिस्ट आहे तेही मी प्रॉपर बनवलेली आहे, एव्हरीथिंग एल्स इज रेडी, फक्त तेवढे बिग गिफ्ट बॉक्सेस आहेत ना, म्हणजेच मिठाईचे जे बॉक्सेस ते यायचे राहिलेले आहेत, ते फक्त बाकी आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की कुठे राहिलेत, मी कन्फर्म केलं आहे ईश्वरीकडून, एव्हाना ती निघाली होती, यायला हवी होती, असं मनातच तो बोलायला लागतो. नंतर तो म्हणतो की मी बघतोय, मी सिंदूर तर घरातून मगाशीच निघाली होती, एवढ्यात ती पोचायला हवी होती, पोचली कशी नाही याचं टेन्शन त्याला यायला लागतं. नंतर लावण्या म्हणते की मला तर माहिती नाही आहे, कारण आकाशही अजून पोचलेला नाही आहे आणि मी घरातही आजी, अंजली आणि मामींना इन्व्हाइट केलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो पण आकाश कुठे, त्याला तर इन्व्हिटेशनची गरज नाही आहे, लेट मी चेक, असं म्हणून आता तो अजूनही पोचला नाही, म्हणून आकाशच्या बाबतीत अर्णवला टेन्शन आलेलं असतं आणि तो आकाशला कॉल करत असतो आणि इथे लावण्या मनातच खुश होत असते. अर्णव आता त्याला फोन लावतो आणि लावण्या मनातल्या मनातच म्हणते की बोलव बोलव, सगळ्यांना बोलव, म्हणजे टीम ईश्वरीमधली जी काही माणसं आहेत ना तिच्या बाजूची, ती सगळी मला इथे हवी आहेत, कारण त्या ईश्वरीचं फेल्युअर त्यांनी बघितलेलं मला पाहायचं आहे आणि याचाच मला खूप आनंद होणार आहे. इट्स गोना बी व्हेरी व्हेरी फन, अमेझिंग लावण्या, यू आर अ जीनियस, असं म्हणून ती स्वतःचंच आता कौतुक करत असते. आणि ईश्वरीचे जे काही हाल होणार आहेत, ईश्वरी इथे पोचूच शकत नाही आणि तिचे मिठाईचे बॉक्सेसही, त्यामुळे अर्णव तिला कशाप्रकारे चिडणार आहे हे सगळं सगळं आता लावण्या आठवून आठवून खुश होत असते. तर इथे अर्णव हा त्याला फोन करतो आणि म्हणतो की आकाश, वेअर आर यू, अरे थोड्याच वेळात आता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि तू इथे हवा आहेस आणि तू आता इथे कुठे आहेस? तेव्हा मग त्याला आकाश काहीतरी सांगत असतो, ते फोनवरून तो ऐकत असतो. तो म्हणतो की ओके ठीक आहे चालेल, परंतु तू लवकरात लवकर पोच, अजिबात वेळ करून चालणार नाही, स्वीटचे बॉक्सेसही अजून पोचलेले नाही आहेत, असं आता तो बोलत असतो. आणि त्यानंतर लावण्य मात्र मनातल्या मनात खूपच खुश होत असते की आकाशला येऊ दे आणि सगळ्यांना येऊ दे, मला तर बघायला फार मजा येणार आहे. ईश्वरी आता म्हणते की भिया, मला खरंच कळत नाही आहे, हा आपला नेहमीचा रोड नाहीच आहे, तुम्ही हे कोणत्या रोडवरून घेऊन जाताय, असं म्हणून ती त्याला आता टोकत असते. त्यावेळेला आता ईश्वरीची जास्तच बडबड आणि गोंधळ सुरू झाल्यामुळे तो ड्रायव्हर स्वतःच्या हातातला जो स्प्रे असतो गाडीत ठेवलेला तो स्प्रे घेतो आणि ईश्वरीवर तो स्प्रे मारतो आणि त्यामुळेच ईश्वरी आता त्याच्याकडे घाबरतच बघते आणि त्या स्प्रेच्या अशा स्ट्रॉंग वासामुळे तिला तिथल्या तिथे चक्कर येते आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन पडते. आता तो ड्रायव्हर अगदी आनंदाने बघायला लागतो, कारण ईश्वरी आता बेशुद्ध पडलेली असते. ईश्वरी तिथेच डोळे बंद करून पडते आणि तेवढ्यातच आता तो ड्रायव्हर त्याच्या दिशेने जिथून लावण्याने सांगितलं आहे तिथून गाडी घ्यायला सुरुवात करतो. तेवढ्यात त्याला लावण्याचा कॉल येतो. लावण्य त्याला विचारते की सगळं प्लॅनप्रमाणे चालू आहे ना आपल्या? तेव्हा मग तो म्हणतो की हो हो मॅडम, तुम्ही काळजीच करू नका, मी गोडाऊनच्या दिशेनेच गाडी घेऊन चाललो आहे. तेव्हा लावण्य म्हणते की येस, व्हेरी गुड, एक काम करा, आता मला सांगा की ती बेशुद्ध पडली आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, मी तिला बेशुद्धच केलं आहे. लावण्य म्हणते की ग्रेट, ठीक आहे, आता आपली गाडी आहे ती गोडाऊनच्या दिशेने घेऊन जा आणि ते स्वीटचे बॉक्सेस आणि तिला तिथेच बंद करून ठेवा आणि ते गोडाऊन आहे ना ते बंद करून टाका, मी सांगत नाही तोपर्यंत तिला त्या गोडाऊनमधून सोडायची नाही. तेव्हा मग तो म्हणतो की ओके मॅडम. मग ते म्हणते की ठीक आहे, व्यवस्थित काम करा आणि फोन ठेवून देते. ईश्वरी इथे बिचारी बेशुद्ध पडलेली असते आणि त्याच वेळेला तिला आता लावण्या विचार करते की चला मामीला ही न्यूज देऊया, म्हणून ती वल्लरीला कॉल करते आणि म्हणते की हाय माय वुड बी मामी सासू. तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की काम झालं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, अगदी सगळं काम व्यवस्थित झालेलं आहे, त्या ईश्वरीला माझ्या माणसांनी किडनॅप केलं आहे आणि तिला एका गोडाऊनमध्ये ठेवणार आहेत,
आणि जोपर्यंत कार्यक्रम होणार नाही तोपर्यंत ते मिठाईचे बॉक्सेस ऑफिसपर्यंत पोचणारच नाहीत. आणि जर मिठाईच पोचली नाही तर ते फंक्शनच कसलं होणार आहे. यार या फंक्शनच्या बाबतीत खूपच जास्त एक्सायटेड आहे, परंतु जर ते ईश्वरीचे बॉक्सेसच पोचले नाहीत नाही ते, तर मग मात्र खूप मजा येणार आहे. मामी याची तर मला खूप आनंद होतो आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर सगळ्यांना घेऊन इकडे या. कारण ईश्वरीच्या गटातली जी माणसं आहेत ना, ती माणसं मला इथे हवी आहेत. ते जेव्हा ईश्वरीचा फेल्युअर बघतील तेव्हा मला खरा आनंद होणार आहे मी जिंकण्याचा. तेव्हा मामी म्हणते की हो, मला पण तिथे यायचंच आहे, मला पण ते सगळं डोळ्यांनी पाहायचं आहे. असं म्हणून आता मामी मनातल्या मनात खुश होते आणि म्हणते की चला आता या दोघींनाही बोलवायला येते. आता त्या ईश्वरीची जी काही फजिती होणार आहे ना, ती लाईव्ह बघायला खूपच मजा येणार आहे. असं म्हणून मामी तिकडून बाहेर निघते. आणि लावण्या ती बेस्ट विनरची जी ईश्वरीसाठी ट्रॉफी तयार करून घेतलेली असते ती ट्रॉफी हातात घेते आणि म्हणते की ईश्वरी, तुला काय वाटतं ही ट्रॉफी मी तुला मिळवून देईन? अजिबात नाही. बेस्ट विनरची ट्रॉफी ही फक्त आणि फक्त लावण्य देशमुखची आहे आणि कोणीही ती ट्रॉफी जिंकू शकणार नाहीच आहे. म्हणून मिस इंदोर म्हणजेच ईश्वरी, किती काही झालं तरीही तू ट्रॉफी जिंकणार नाहीस. तुला अर्णव बेस्ट लुजरची ट्रॉफी जेव्हा देईल ती पाहणं ही मला अगदी आनंदाची असणार आहे. आणि या ट्रॉफीवर हक्क फक्त आणि फक्त या लावण्य देशमुखचाच आहे. आणि ईश्वरी, आता तुला समजेल की माझ्याशी चॅलेंज घेण्याचा प्रॉब्लेम काय होऊ शकतो ते. आता तू समजशील. असं म्हणून ती आता मनातल्या मनातच खूप खुश होत असते आणि त्या ट्रॉफीकडे बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंजली आजीला म्हणत असते की चल अगं, आपल्याला बोलवलं आहे ना, तर आपल्याला निघायला हवं. तेव्हा लगेच वल्लरी येत म्हणते की तुम्ही अजून अशाच बसलेल्या आहात, आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे ना, फंक्शन आहे ना, लावण्याने आपल्याला आपल्याला दिली आहे इन्व्हिटेशन. तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की बघ ना, मी हिला सांगते पण आजी ऐकायलाच तयार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे आई? आजी म्हणते की त्या लावण्याने कॉल केला होता, परंतु चिंटूने दिलं आहे का आमंत्रण? तो एका शब्दानेही बोललेला नाही आहे. तेवढ्यातच आकाश ऑफिसला निघत असतो. तेव्हा अंजली त्याला सांगते की आम्हाला पण इन्व्हिटेशन आलेलं आहे. आज जो काही प्रोग्राम आहे ना, त्या प्रोग्रामसाठी आम्हाला सांगितलं आहे लावण्याने. तेव्हा तो विचार करतो की आज चक्क लावण्याने यांना इन्व्हिटेशन दिलं आहे, एरवी तर देत नाही. तेव्हा मग तो आजीला सांगतो की आजी अगं, सगळेजण तुम्ही पण आलात तर चांगलंच होईल. आणि कसं आहे ना, ऑफिसमध्ये असे छोटे मोठे प्रोग्राम्स होतच असतात, कारण एम्प्लॉईजचं मोराल बूस्ट करण्यासाठी हे सगळं करत असतात. त्यामुळे दादाने हे सगळं केलं आहे, परंतु तुम्ही पण आलात तर खरंच खूप बरं होईल. तेव्हा मग अंजली म्हणते की आकाश एक काम कर, तू हो पुढे, आम्ही बघतो नंतर. आकाश निघून जातो. आजी म्हणायला लागते की नाही, मी तर अजिबातच हे ऐकणार नाही, कारण काही झालं तरीही चिंटूने मला आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे तो एका शब्दानेही मला बोलला नाही. सकाळी जर तो निघत होता तर त्याला सांगायला हे सगळं काय झालं होतं, तो नाही बोलला ना तर मी अजिबात नाही ऐकणार आहे. तेव्हा अंजली म्हणते की आजी अगं, असं काय करतेस तू? तो त्याच्या कामाच्या गडबडीत होता, परंतु आपल्याला लावण्याने तर सांगितलं आहे ना. तेव्हा ती म्हणते की लावण्य सांगू दे, परंतु त्याने काही सांगितलं आहे का? तेव्हा ती म्हणते की हे बघ, लावण्याला तुला बोलवण्याचा काय हेतू होता मला माहिती नाही. तिने खरंच ते मनापासून दाखवलं की अगदी बरोबरचं, म्हणजेच फक्त तुझ्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी हे सगळं केलं. त्याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे. त्यामुळे आता प्लीज तू हट्ट धरू नकोस. जर आपण गेलो अर्णवलाही ते बरंच वाटेल ना, त्यामुळे प्लीज आपण जाऊया. तर इथे पुन्हा आकाश विचार करतो की नाही, काहीतरी गडबड ही नक्कीच आहे. कारण लावण्या ही नेहमी सारखी त्यांना बोलवत नसते. आज यावेळेला या फंक्शनला कसं काय बोलवलं? तेव्हा आता लगेच वल्लरीला तो म्हणतो की मॉम, तुम्ही येणार आहात का? तेव्हा ती म्हणते की हो, आम्ही बघतो. तू एक काम कर, तुला तिथे जायचं आहे ना लवकर, तू हो पुढे, आम्ही बघतो काय करायचं ते. तेव्हा अंजली म्हणत असते की चल ना आजी, प्लीज असं हट्ट करू नकोस, जाऊया ना आपण, अर्णवसाठी तरी जाऊया. परंतु आजी म्हणते की नाही, एकदा तुला सांगितलेलं कळत नाही आहे का, मी येणार नाही म्हणजे नाही. चिंटूने मला बोलवलेलं नाही आणि मी जाणार नाही, असा ती हट्टच धरून ठेवते. आणि तेव्हा वल्लरी पण म्हणत असते की आई, उगीच कशाला तुम्ही असा हट्ट करताय? असा आपल्या ऑफिसमधलंच फंक्शन आहे ना, आणि आपल्या ऑफिसमधल्या फंक्शनला घरातलीच माणसं नसतील तर ते बरं दिसतं का? त्यामुळे आपण जाऊया. तरीही आजी ऐकत नाही. आजी म्हणते की नाही म्हणजे नाही, मी अजिबातच येणार नाही आहे. आणि आजी तिकडून आतमध्ये निघून जाते आणि अंजली तिच्या मागे मागे पुन्हा करते आणि म्हणते की असं काय करतेस गा आजी, जाऊया ना आपण, असं हट्ट का धरतेस? आणि इथे वल्लरी विचार करते की या ओल्ड लेडीचं ना काहीतरी भलतंच असतं, काय करते काहीच करत नाही आहे. आता यांच्या या सगळ्या तुतू मेमेमध्ये मला तर तिथे जायचंच राहणार, मलाही तिथली मजा बघता येणार नाही.
यांचं हे सगळं कधी पूर्ण होतंय काहीच कळत नाहीये, असं म्हणून ती टेन्शनमध्येच असते. आणि त्याचबरोबर इथे आता गोडाऊनमध्ये ईश्वरीला आणलं जात असतं आणि जो ड्रायव्हर असतो तो ठरलेल्या गोडाऊनमध्ये ईश्वरीला आणत असतो. आणि अर्णव टेन्शनमध्ये असतो की काय झालंय, मी सिंदूरचा फोन अजून लागत कसा नाही आहे, नेमकं काय झालंय. तर इकडे आता लावण्य येते आणि म्हणते की व्हॉट हॅपन AR, अजून स्वीट्सचे बॉक्सेस कसे पोचले नाही आहेत. तेव्हा तो म्हणतो की मलाही काही कळत नाही आहे, अजूनही मिस इंदोर कशी काय पोचली नाही आहे. आणि तोही त्याच विचारांमध्ये असतो आणि तो तिच्यापासून बाजूला जाऊन सारखे सारखे कॉल्स लावत असतो. आणि मनातल्या मनात लावण्य म्हणत असते की यार तुला कधीही ती आता मिठाई भेटणार नाही आहे, कारण ईश्वरी ही आता बेशुद्ध पडली आणि ही जी तू बेस्ट विनरची ट्रॉफी तिच्यासाठी आणलीस ना, ती ट्रॉफी ही कधीही तिला मिळणार नाही. ही ट्रॉफी फक्त आणि फक्त माझीच आहे. तिने ती ट्रॉफी अर्णवला दाखवण्यासाठी आणलेली असते, परंतु अर्णव ती ट्रॉफी बघतो, पण मिठाई अजून आली कशी नाही, या ईश्वरीने काही गोंधळ घालून ठेवला आहे का, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो. तर इकडे लावण्या ही सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने गोडाऊनमध्ये गाडी आणलेली असते आणि ती गाडी तिथेच पार्किंगला लावून शटर बंद करून घेतलेलं असतं आणि ते आता तिथे पत्ते खेळायला बसलेले असतात. तेव्हा मग दुसरा माणूस त्याला विचारतो की काय रे, काम झालं का. तेव्हा तो म्हणतो की हो झालं काम, सारखी टिरटिर करत होती, एकदाचा तिच्या डोळ्यावर स्प्रे मारला आणि मग बेशुद्ध पडली. अरे किती जोखमीचं काम होतं ते माहिती आहे का. मग ते चौघंजण हसायला लागतात आणि जोपर्यंत मॅडम सांगत नाही तोपर्यंत हिला सोडायची नाही, असं म्हणून त्यांच्या गप्पा सुरू होतात. ईश्वरी ही तिकडे शुद्धीवर येत असते आणि तिला हळूहळू काहीतरी कसला तरी आवाज येत असतो आणि तिचं डोकं अगदी जड झालेलं असतं, कारण जो काही तिला त्रास होत असतो त्यामुळे तिला आता थोडंसं गरगरल्यासारखं देखील होत असतं. आणि मी कुठे आहे असं ती स्वतःलाच विचारत असते आणि आजूबाजूला बघते. अर्णव सारखा सारखा कॉल लावतो की नेमकं काय झालं आहे, अजून मिस इंदोर ही पोचली कशी नाही आहे, इतक्यात पोचायला हवी होती ती. तेव्हा मग आता तो म्हणतो की ईश्वरीला कॉल लावतो, परंतु काहीही होत नसतं. तेव्हा मग आता त्या ईश्वरीचा जो फोन असतो तो त्या माणसाने घेतलेला असतो आणि तिचा फोन तर बंदच येत असतो. नंतर पुन्हा लावण्य येते आणि लावण्य म्हणते की काय झालं आहे, ती ईश्वरी तर पोचलीच नाही आहे, परंतु आकाश वेअर इज ही, तोही अजून पोचलेला नाही आहे, त्यालाही पोचायला हवं आहे. कार्यक्रम आता थोड्याच वेळात होईल. मला असं वाटतं आहे की काहीतरी गडबड झाली आहे. आपण एक काम करूया, आज फंक्शन घेऊया, हवं तर एम्प्लॉईच्या स्वीट्सचे बॉक्सेस आपण उद्या देऊया, असं अर्णवला ती सुचवते. तेवढ्यातच तिथून आकाश येतो आणि आकाश हा म्हणतो की येस दादा बोल. तेव्हा तो म्हणतो की अरे किती वेळ झाला, कुठे होतास तू, आणि मी सिंदूर कुठे आणि ते मिठाईचे बॉक्सेस. तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी, मिठाईचे बॉक्सेस मी घेऊन आलेलो आहे. असं म्हटल्यावर आता तो खुश होतो आणि नंतर तो म्हणतो की मी आणि नम्रता दोघंजणही स्वीट्सचे बॉक्सेस घेऊन आलो आहेत. असं म्हणून आता स्वीट्सचे बॉक्सेसची डिलिव्हरी ही अचानक आकाश आणि नम्रता घेऊन आलेले असतात. त्यामुळे त्यांच्या जे काही त्यांनी बुद्धी चालवली हा सगळा प्लॅनिंग करूनच त्यांनी केलेलं असतं. आणि त्याच वेळेला इथे आता अर्णव विचार करत असतो की मग मिस इंदोर कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो की काहीच कळत नाही आहे, ती तर येणार होती. मग अर्णव म्हणतो की तिचा फोन बंद लागतोय, नेहमीप्रमाणे काहीतरी घोळ घालून ठेवला आहे. आता नम्रता म्हणायला लागते की अर्णव सर मला भीती वाटते, ईश्वरी कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर फसली नसेल ना. असा विचार आता बोलल्यानंतर आकाश म्हणतो की डोंट वरी, येतच असेल ईश्वरी. असं म्हटल्यावर आता नम्रताला तर टेन्शन आलेलं असतं, परंतु आकाश म्हणायला लागतो की दादा आता आपण फंक्शनला सुरुवात करायची का. परंतु त्यावर तो काहीच बोलत नाही आणि तो स्वतःचा फोन घेऊन बाजूला निघून जातो आणि त्याला टेन्शन यायला लागतं. ईश्वरीला आता जाग आलेली असते, ती म्हणते की कोण आहेत हे लोक आणि मला इथे का आणून ठेवले. ती विचार करायला लागते आणि मुद्दामच आता ते म्हणते की नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे, मला इथे आणून ठेवण्यामागे काहीतरी कारण असू शकतो, ही लोक कोण आहेत, असं म्हणून ती विचार करायला लागते. आणि जेव्हा तो माणूस बघतो तेव्हा मुद्दामच ती पुन्हा बेशुद्ध पडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणून ती तिच्या पर्समध्ये स्वतःचा फोन बघायला लागते. तेव्हा फोनही नसतो आणि म्हणते की बापरे, यांनी माझा फोनही काढून घेतला आहे, नक्की हे सगळे काय करणार आहेत, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. काय करावं काय नाही हे ईश्वरीला काहीही सुचत नसतं. ते गुंड हे मस्तपैकी पत्ते खेळत असतात आणि ईश्वरीचा फोन त्यांच्याकडे, कसं कळवावं हेही कळत नाही. ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं आणि अर्णव बघतो तर ईश्वरीचं लोकेशन हे काही वेगळंच दाखवत असतं. म्हणजे एकाच ठिकाणी ईश्वरीचं लोकेशन स्टॉप झालेलं असतं. तेव्हा मग नम्रता म्हणते की काहीतरी गोंधळ हा नक्कीच आहे आणि म्हणून अर्णव टेन्शनमध्ये येतो आणि तो तिथे कोणालाही न सांगता निघून जातो आणि त्याला आकाश आवाज देत राहतो की दादा अरे थांब,
परंतु अर्णव थांबत नाही. त्याला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता शटर उघडून त्या गोडाऊनपर्यंत पोचलेला असतो, जिथे ईश्वरीचं लोकेशन दाखवलेलं असतं. आणि तिथे आल्यानंतर ईश्वरीला इथे खाली ठेवलेलं असतं आणि ईश्वरी पडलेली असल्या कारणाने शटर उघडल्यानंतर ती समोर बघते, तर समोर तिला अर्णव येताना दिसतो. आता समोर अर्णव येत असताना तिला बरंच वाटतं, कारण अर्णव तिच्या मदतीला आलेला असतो. परंतु सगळे गुंड हे बघायला लागतात की ईश्वरीला बांधून ठेवत असताना बरोबर अगदी अर्णव आलेला असतो. आणि अर्णव आता त्यांना बघायलाच लागतो, कारण त्याला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. ईश्वरी आता अर्णव सर असा आवाज देते आणि ती खूप खुश झालेली असते आणि तिच्या डोळ्यात देखील पाणी असतं. अर्णवला हे पाहिल्यानंतर जबरदस्त धक्का बसतो की हे नेमकं सगळं काय चालू आहे. तेव्हा ईश्वरी ही पटकन अर्णवला बघितल्यानंतर उठून उभी राहते. तेव्हा मग अर्णव म्हणायला लागतो की काय झालं आहे, कोण आहात तुम्ही सगळे. तेव्हा तो म्हणतो की ए शहाण्या, तू इथे काय करत आहेस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बरं झालं तुम्ही आलात इथे. तेव्हा मग अर्णवला पाहिल्यानंतर ईश्वरीला आनंद हा झालेलाच असतो. त्याला कळत नसतं की नेमकं सगळं काय आणि ही कोण माणसं, कारण त्या माणसांना अगोदर अर्णवले कधीही बघितलेलं नसतं. ईश्वरी आता धावत धावत अर्णवपर्यंत जाणार असते, परंतु ती दोन्ही माणसं ईश्वरीचा हात पकडतात आणि तिला मागे धरतात आणि तिचा हात पकडत असतात. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर, प्लीज हेल्प करा. तेव्हा मग अर्णव म्हणायला लागतो की कोण आहात तुम्ही सगळे, सोडा तिला. तेव्हा असं म्हटल्याबरोबर ते गुंड म्हणायला लागतात की ए दीडशाण्या, तू कोण आहेस आधी ते सांग. तू आता आधीच्या आधी इथून निघ, कारण तुझ्यासारखी सुटाबुटातली माणसं ही आमच्याबरोबर पंगा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आताच्या आता शहाणा असशील तर इथून निघून जा, निघ इथून, असं म्हणून ते त्याला जोरात ओरडतात. आता अर्णव हा त्यांचं ऐकतो आणि तिथून निघत असतो. ईश्वरीला धक्काच बसतो की अर्णव तिला तशाच अवस्थेत सोडून जात आहे. तेव्हा मग अर्णव हा पुढे निघून चाललेला असतो. ईश्वरी ही मागे आवाज देते की अर्णव सर, अहो काय करताय तुम्ही हे सगळं, प्लीज मला वाचवा, तुम्ही कुठे निघालात अर्णव सर, असं म्हणून ती तिला जोरजोरात आवाज देत असते. त्याच वेळेला आता अर्णव हा चालतच चाललेला असतो, परंतु ईश्वरीला काहीच समजत नाही की अर्णवचं नेमकं काय सुरू आहे. ईश्वरी ही खूपच घाबरत असते, कारण अर्णव तिथून निघून चाललेला असतो. आता अर्णव ईश्वरीला कशाप्रकारे गुंडांच्या तावडीतून सोडवणार आणि सगळं फंक्शन हे व्यवस्थित पार पडणार, हे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.